आणि आता बातमी आहे जातीला मातीत घालणाऱ्या एका आदर्श अशा गावाची। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यामधल्या सौंदाळा ग्रामपंचायत ही तिच्या निर्णय शक्तीमुळे नेहमीच आदर्श अशी ग्रामपंचायत ठरली आहे। ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या इच्छाशक्तीमुळे त्यांच्या सहकार्यामुळे सौंदाळा गावानं जातमुक्त गावाची घोषणा केली आहे। आमच्या गावामध्ये जातीपातींवरून भेदभाव केला जाणार नाही, आंतरजातीय विवाह हा थाटात लावला जाईल, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरच्या संदेशांना गावकरी थारा देणार नाहीत, असा ठराव सौंदाळा ग्रामस्थांनी एकमुखानं संमत केलाय। नेवासा तालुक्यामधल्या सौंदाळा गाव हे नेहमीच समाज हिताचे निर्णय घेतं आणि याच सौंदाळा गावानं आता जात ही कायमची हद्दपार करण्याचा निर्णय घेतलाय। सरपंच शरद आरगडे यांनी ग्रामसभेमध्ये जातमुक्त गावाचा ठराव मांडला आणि संपूर्ण गावानं या ठरावाला एकमुखी पाठिंबा देखील दिलेला आहे। तर याच गावामधले सरपंच आणि गावकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगाळ यांनी। आपण एक ठराव घेतला, तो ठराव पहिल्यांदा सांगा काय आहे आणि तो ठराव का घ्यावा वाटला असं आपल्याला वाटतं? आता जातीचा तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जातीचा कुठेही उल्लेख होत नाही। जे आपली जी दैनंदिन जीवनाची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये जातीची गरज कुठेही भासत नाही, परंतु जातीची गरज भासत नाही मग आपण जात कशासाठी हे करायला पाहिजे? माझं मत आहे जात फक्त कागदापुरती असावी आणि माणुसकी मात्र वागण्यात दिसावी। आणि आज परिस्थिती अशी आहे की समाजामध्ये विविध जातीतले लोक वेगवेगळे गटतट झालेले आहेत। ज्या समाजसुधारकांनी सगळ्या जातीसाठी केलंय, अखंड समाजासाठी केलंय, त्यांना आपण ज्या त्या जातीमध्ये गुंतवून ठेवलंय, लहान केलंय, विचार छोटे केले, हे कुठंतरी आता बदललं पाहिजे। आपले सामाजिक स्थळ आहेत, धार्मिक मंदिर आहेत किंवा पानवटे आहेत, सार्वजनिक स्थळ आहेत, त्या ठिकाणी सर्व समाज एकत्र येईल। समाज एकत्र राहिल्यानंतर त्या ठिकाणी जातमुक्त असल्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळेल आणि त्यानुसार मग आम्ही हा ठराव घेण्यात आले आहे। किती प्रतिसाद मिळतो ग्रामस्थांचा यामध्ये 100% प्रतिसाद आहे। सर्व ग्रामस्थ एकत्र आहेत आणि त्यामुळे जातमुक्त प्रतिसाद मिळत आहे। आम्ही एक शिवीबंदीचा ठराव घेतलेला आहे। त्याच्यामध्ये जर शिवीगाळ केली तर 500 रुपये दंड आकारला जातो ग्रामपंचायत मार्फत। आम्ही काही प्रमाणात तो दंड देखील आकारलेला आहे। त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाह, एखाद्या विधवेचा जर महिलेचा जर पती मृत पावला तर तिला आयुष्यभर कसं जागावं लागतं, काय त्रास होतो हे आपल्याला माहिती आहे। मग आम्ही एक विधवा पुनर्विवाह म्हणून एक संकल्पना मांडली, तो एक ठराव घेतला आणि गावामध्ये एक विधवा पुनर्विवाह लावला देखील। विरोधकांचा देखील तुम्हाला याच्यामध्ये सहभाग मिळाला या सगळ्या उपक्रमामध्ये जातमुक्तामध्ये? नक्कीच मिळाला, कारण कोणतीही संकल्पना जर आणली तर ती अगोदर ती चांगले वाईट याचे फायदे वगैरे तोटे सगळे तपासले जातात आणि चांगल्या गोष्टीला मला वाटतं विरोध होत नाही। आणि दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस नवीन संकल्पना आणतो त्यावेळेस थोडंसं प्रबोधन अगोदर करावं लागतं। हे का करतोय आपण, याची काळासाठी गरज काय आहे। तर अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यामधल्या याच सौंदाळा ग्रामपंचायतीने जातमुक्त गावाच्या सोबतच शिवीवरती बंदी याचा देखील ठराव केलाय। गावामध्ये जर शिवीगाळ केली तर 500 रुपयांचा दंड आकारला जातोय। जवळपास 14 महिन्यांपूर्वी हा ठराव करण्यात आलाय। आतापर्यंत 13 जणांना दंड देखील करण्यात आला, त्यामुळे आता गावामध्ये शिवीगाळ केली जात नाही। साधारणतः एक 14 महिने झाले हा ठराव झालेला आणि त्या ठरावानंतर सुरुवातीपासून आम्ही एक 13 जणांना हा दंड आकारलेला आहे। पण त्यानंतर एक 5-6 महिन्यापासून दंड आकारण्याची वेळ आमच्यावर आलेली नाहीये, कारण की पूर्णपणे गावामध्ये तो मेसेज गेलेला आहे आणि शिवीगाळ बंदी पूर्णपणे झालेली आहे गावामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.